अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. तूप कमी निघतंय. मलाईमध्ये 1 चमचा दही घाला. तूप दुप्पट मिळेल. क्रमांक 2. लोणी काढायला अवघड जातंय. फेटण्यापूर्वी मलई 1 तास बाहेर ठेवा. 5 मिनिटात लोणी वर येतं. क्रमांक 3. तूप दाणेदार होत नाही. तूप काढण्याआधी 4 चमचे दही घाला. तूप दाणेदार बनेल. क्रमांक 4. लोणी वेगळं होत नाही. फेटताना 4-5 बर्फाचे तुकडे घाला. लोणी लगेच वेगळं होईल. क्रमांक 5. मलई तुपात जळते. तूप बनवताना खाण्याचे 1 पान घाला. तूप जळत नाही, ताजं राहतं. क्रमांक 6. दिवसातून किमान 1 वेळेस तरी नाकामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचे 2 थेंब टाकले पाहिजे. यामुळे डोकेदुखी होत असेल तर लगेच थांबते. हा उपाय नियमितपणे केला पाहिजे. क्रमांक 7. तांदूळ शिजवताना तांदूळ धुतलेले पाणी थंड करून चेहऱ्याला 5-10 मिनिटे लावून नंतर ते धुवून टाकल्याने चेहरा मऊ होतो. उन्हामुळे चेहरा काळा पडणे, वांग, चटके तयार होत नाही, तर चेहरा नेहमी टवटवीत दिसतो. क्रमांक 8. झोपेत असताना देखील वजन कमी होईल. फक्त रात्री झोपताना गरम पाण्यात पाव चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा मध आणि थोडेसे लिंबू पिळून हे पाणी प्या. क्रमांक 9. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यावे. यामुळे शरीर हलके होते, पोट साफ होते. क्रमांक 10. तांदूळ धुताना पहिलं पाणी टाकून द्यावं, पण दुसरं पाणी झाडांना घालावं. यात पोटॅशियम आणि नायट्रोजन असते. क्रमांक 11. साखर कमी करून त्याऐवजी गूळ वापरला तर शरीराला आयर्न मिळतं आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते. क्रमांक 12. कांद्याची चटणी खाल्ल्याने उष्णतेत शरीर थंड राहतं. क्रमांक 13. उन्हाळ्यात पाणी फ्रीजचं न घेता माठाचं प्यावं. ते शरीराला योग्य थंडावा देतं. क्रमांक 14. एखाद्या पदार्थातील तिखट कमी करायचं असेल तर त्यात थोडं दूध किंवा दही मिसळावं. क्रमांक 15. नाश्त्यात ओट्स, पोहा, उपमा यासारख्या हलक्या पदार्थांचा समावेश केल्यास पोट जड राहत नाही. क्रमांक 16. जेवणानंतर लगेच झोपू नये. किमान अर्धा तास चालावं. यामुळे पचन सुधारतं. क्रमांक 17. सूप बनवताना भाज्यांचं उकळलेलं पाणी टाकू नये. त्यात पोषण असते. क्रमांक 18. डाळीची आमटी बनवताना थोडा गूळ टाकला तर आम्लपित्त कमी होतं. क्रमांक 19. रोज 8-10 ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो. क्रमांक 20. आहारात कोरडं खोबरं किंवा भाजलेले बदाम घ्यावीत. यामुळे
मेंदूची कार्यक्षमता वाढते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.